कोणाचं चर्चा चालू आहे वैजापुरात? ह्या वैजापूर शहरामध्ये दिनेश सिंग पडणीशिवाय पर्याय नाही. आमचं असं म्हणणं माझं वैयक्तिक मत असं आहे की बोटाला सरळ नगराध्यक्ष पाहिजे. सध्या तरी दिनेश भाऊची चर्चा चालू आहे. सगळ्याकडे दिनेश भाऊचा बोलबाला चालू आहे सगळ्याकडे. आणि त्याच्यामध्ये काही नाही. कोण राहील शिवसेनेचा उमेदवार मला वाटतं? आमदार साहेबात भाऊ राहील. चान्सेस तसे आमचे भाऊंचे दिनेश भाऊ परदेशी आहे. ते डॉक्टर डोंगरे बी पण चांगला उमेदवार आहे. संजीव भाऊ चांगले उमेदवार आहे. शिवसेनेतर्फे चांगले उमेदवार आहे चांगलं. कारण दिनेश परदेशी 25 वर्षापासून राज्य करतो. ठीक आहे, त्यानं आतापर्यंत केलं. त्याला पाडणं एवढं सोपं नाही. त्यामुळे त्यांना फक्त संजय बोरणारे उभा राहिला तरच त्यांची बरोबरी करू शकतो. माझं मत आणि माझ्या घरच्यांचं मत मी दिनेश भाऊला देणार आहे. आणि ज्या वार्डामध्ये सपोज जे आरक्षण आहे त्याच व्यक्तीला उभं केलं पाहिजे. तर समजा ओबीसी आहे तर ओबीसीच माणसाला उभं केलं पाहिजे. दुसरा इकडून तिकडून आयात करून कोणालाही उभं नाही केलं पाहिजे असं वैजापूरच्या जनतेचा कौल आहे. शिवसेनेकडून डॉक्टर राजीव डोंगरे हे देखील इच्छुक होते. गेल्या अनेक वर्षापासून ते नगरपालिकेसाठी काम देखील करतायत व सामाजिक उपक्रम असतील, खूप त्यानंतर राजकीय कार्यक्रमात सहभाग असेल. त्यांनी बोलणाऱ्यांचा प्रचार देखील जोरात केला विधानसभेत. आता तुम्हाला वाटतं का की जर संजय बोरणारेंना तिकीट भेटलं तर त्यांच्यावर अन्याय होईल? ते शिवसेनेकडून डॉक्टर डोंगरे पण इच्छुक होते ना, ते खूप त्यांनी कार्यक्रम पण घेतले मोठे मोठे. तुमचं खरं आहे, ते माणूसला चांगलं आहे, पण